नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल पी व्ही सरवर. आपण सुरू केलेली आहे मॅथमॅटिक्स इयत्ता 10वीची सिरीज आणि आपण रोज एक प्रॅक्टिस सेट सोडवून घेत आहोत. आपण सुरू केलेला आहे मॅथमॅटिक्स 1 मधला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स चॅप्टर. त्यातला प्रॅक्टिस सेट 1.1 आपण सोडवून घेतलेला आहे. त्याची व्हिडिओ अवेलेबल आहे. आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 1.2. तर चालू करूया आपण. पहिला प्रश्न आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन्स. पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3, दुसरं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4. तर दिलेले आपल्याला टेबल कंप्लीट करून घ्यायचं आहे. एक्सची जर व्हॅल्यू 3 पुट केली तर वायची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळेल. एक्सची व्हॅल्यू जर आपण इथं वायची व्हॅल्यू 5 पुट केली तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला -2 मिळेल. मग आपले कॉर्डिनेट्स होतील -2 आणि 5. जर आपण वायची व्हॅल्यू 3 पुट केली तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळेल. कॉर्डिनेट्स मिळेल आपल्याला 0, 3. आपल्याला सध्या इथं ग्राफ प्लॉट करायचा नाही आहे, पण आपल्याला कॉर्डिनेट्स तेवढे इथं मिळवायचे आहेत. जर वायची व्हॅल्यू जर इथं दुसऱ्या इक्वेशनमध्ये एक्स मायनस वाय इक्वल्स टू 0, वायची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर एक्सची व्हॅल्यू 4 होऊन जाईल, 4, 0. जर एक्सची व्हॅल्यू -1 ठेवली तर वायची व्हॅल्यू आपल्याला -5 मिळेल, -1, -5 असं आपल्याला कॉर्डिनेट्स मिळतील. आणि इथं आपल्याला 0, -4 असे कॉर्डिनेट्स ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत. पहिला क्वेश्चन असा कंप्लीट होतो. इथं काही ग्राफ वगैरे आपल्याला ड्रॉ करायची गरज नाही, तसं काही विचारलेलं नाही आहे. दुसरा प्रश्न, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. काय करायचं, हे इक्वेशन्स दिलेले असल्यावर आधी इक्वेशन्स लिहून घ्यायचे. एक्स प्लस वाय इक्वल्स टू 6, दुसरं इक्वेशन एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4 आणि त्याच्याखाली टेबल ड्रॉ करायचे. तुम्ही एकाखाली एक ड्रॉ केलं तरी चालतं, काय अडचण येत नाही. इथं एक्स वाय आणि इथं एक्स वाय. मी इथं 4 कॉर्डिनेट्स घेतोय. 3 कॉर्डिनेट्सवर सुद्धा लाईन ड्रॉ होती, काय अडचण येत नाही. पण जनरली 4 कॉर्डिनेट्स ड्रॉ करतात, बरोबर. कारण एखादा जरी कॉर्डिनेट चुकला तरी उरलेल्या 3 कॉर्डिनेटवर आपल्याला लाईन ड्रॉ करता येते. ते मार्जिन ऑफ एरर धरायसाठी आपण 4 कॉर्डिनेट्स काढतो. आता काय करायचं आपण, सपोज वायची किंमत धरली मी इथं 0, तर एक्सची किंमत किती होईल, 6 होईल. मग कॉर्डिनेट्स मिळतील 6, 0. जर मी वायची किंमत 1 धरली तर एक्सची किंमत मला मिळेल 5, मला कॉर्डिनेट्स मिळतील 5, 1. वायची किंमत मी जर याच्यात 2 धरली तर एक्सची किंमत 4 मिळेल, 4, 2 असे कॉर्डिनेट्स मिळतील. वायची किंमत 3 धरली तर 3, 3 असे कॉर्डिनेट्स मला मिळून जातील. ठीक आहे. सेम याच पद्धतीनं इथं मी जर वायची किंमत जर 0 धरली तर एक्सची किंमत मला किती मिळेल, 4 मिळेल. मग इथं मी 4, 0 लिहिलं. वायची किंमत जर 1 धरली तर एक्सची किंमत मला इथं 5 मिळून जाईल, बरोबर. मग 5, 1. वायची किंमत जर 2 धरली तर एक्सची किंमत किती मिळेल, 6, 6, 2 कॉर्डिनेट. आणि वायची किंमत जर मी 3 धरली तर एक्सची किंमत मला 7 मिळेल आणि 7, 3 असे कॉर्डिनेट्स मिळतील मला. तुम्ही एक्सच्या सुद्धा किमती अज्युम करून वायच्या किमती काढू शकता. मी जसं सुरुवातीला वायच्या किमती ठेवल्या आणि मग एक्सच्या किमती मिळवल्या, तसं तुम्ही उलटं केलं तरी चालतं. एक्सची किंमत ठेवायची आणि वायची किंमत मिळवायची, तसं केलं तरी चालतं. माझ्याकडे इथं सध्या कसं आहे की वायचा ग्राफ माझा छोटा आहे, 0 to 5 पर्यंत वर जाते पॉझिटिव्ह ॲक्सिसला आणि -6 पर्यंतच जाते. त्यामुळे मला थोडेसे रिस्ट्रिक्शन्स आहेत. वायच्या व्हॅल्यू फार मोठ्या येऊन मला चालणार नाहीत, म्हणून मी वायच्या व्हॅल्यू कन्सिडर केल्यात. तशा तुम्हाला जर ॲक्सिस तुमचे मोठे असतील, ड्रॉ करता येत असतील तर तुम्ही तसं करू शकता, काही अडचण येत नाही. ठीक आहे, आपण पॉईंट प्लॉट करूया त्या ग्राफवर. तर ग्राफ पहिल्यांदा एकतर 4 क्वाड्रंट शक्यतो दिसावेत, कारण आपल्याला सोल्युशन कुठल्या क्वाड्रंटमध्ये मिळणार आहे हे माहीत नाही आहे. त्यामुळे आपण शक्यतो 4ही क्वाड्रंट ड्रॉ करून दिसलेले बरे असतील. जर तुम्हाला एक माहीत असेल की याचं ॲन्सर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार आहे तर फर्स्ट क्वाड्रंट मोठा काढा, बाकी सगळे छोटं काढा, चालते, काय अडचण येत नाही. आता आपण पहिल्यांदा इथं स्केल वगैरे सगळं लिहून घ्यायचं. स्केल काय लिहायचं इथं, ऑन एक्स ॲक्सिस स्केल लिहायचं ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट, असं स्केल लिहून घ्यायचं. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ करायचा, एक्स डॅश वाय डॅश असं ड्रॉ करून घ्यायचं, प्रॉपरली ड्रॉ करून घ्यायचं आणि मग पॉईंट प्लॉट करायला सुरुवात करायची.
पहिला कुठला होता 60 हा पॉईंट झाला, दुसरा होता 51 42 आणि 33 असा पॉईंट होता, असा ग्राफ होता. मग मी त्याच्यातून काय केली, लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. सुरुवातीला नावं द्यायची नाहीत, लगेच नावं द्यायची घाई करायची नाही, कारण जे कोऑर्डिनेट्स वगैरे जर तुम्ही लिहित बसला तर त्यातून जाणारी लाईन ते सगळं लिहिलेल्याला खोडत जाते. त्यामुळे सुरुवातीला काही लिहित बसायचं नाही. पुढं काय आहे 405162 40516273 असा पद्धतीचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचा आहे. 1 मिनिट. ओके. गुड. ठीक आहे. अशा पद्धतीचा असा ग्राफ प्लॉट झालेला आहे आपला. आता आपण नावं द्यायची. पहिलं इक्वेशन होतं, त्या इक्वेशनच्या लाईनला x + y = 6 असं इक्वेशन देऊया. हे इक्वेशन होतं x - y = 4. हे या लाईनचं इक्वेशन आहे. आता आपण कोऑर्डिनेट्स देऊया. काय आहेत 60, हा आहे 40, हा आहे इथला 51, याच्यावरचा आहे 62 आणि याच्यावरचा आहे 73. हा 42 आणि हा 33 असे मी पॉईंट प्लॉट केलेले आहेत. आता मला जे दोन इंटरसेक्शन आहेत, ज्या या दोन लाईनचं इंटरसेक्शन ज्या पॉईंटला झालेलं आहे, या पॉईंटला इंटरसेक्शन झालेलं आहे, तर हा जो पॉईंट आहे तो ते माझं सोल्युशन आहे. या पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते माझं काय आहे, सोल्युशन आहे. मग इथं आपण काय लिहायचं, इथं आपण असं लिहायचं 1 मिनिट. काय आपण आहे द गिवन इक्वेशन्स. हां, the lines representing given equations. कुठले इक्वेशन्स आहेत, x + y = 6 and x - y = 4 intersect at point 51 या कोऑर्डिनेटला इंटरसेक्ट होतात. x = 5, y = 1 satisfies both given equations. Therefore, x = y, x = 5 and y = 1 is the solution of the given equations. बरोबर. या पद्धतीनं असं आपण लिहायचं की या ज्या लाईन्स आहेत, ज्या दोन लाईन्स आहेत की ज्या या इक्वेशनला रिप्रेझेंट करतात, त्या इंटरसेक्ट होतात या पॉईंटला. हे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते काय करतात, सॅटिस्फाय करतात दोन्ही इक्वेशन्सना, आणि त्यामुळे आम्ही असं म्हणतोय की x = 5 आणि y = 1 हे काय सोल्युशन आहे. आता दरवेळेस आपण असंच पद्धतीने लिहायचं. जे आपण टेबल काढलेत त्याला मार्क असतात, हे लिहिले त्याला मार्क असतात, आणि ग्राफला सुद्धा मार्क असतात. इथं मला इथं आता लिहिता येत नाही आहे, पण इथं स्केल लिहायचं. बरोबर. इथं स्केल लिहिणं आवश्यक आहे, अतिशय जास्त आवश्यक आहे. त्याला सुद्धा मार्क असतात. हे सगळे कोऑर्डिनेट्स वगैरे व्यवस्थित प्लॉट करायचे. चलो, दुसरा प्रश्न. पुन्हा तसंच आपण x + y = 5 आणि x - y = 3. ठीक आहे. xy
आणि इकडं पण एक्स वाय असे टेबल ड्रॉ करून घ्यायचे. वायची किंमती मी 0 ठेवली तर एक्सची किंमत 5 होईल, म्हणजे 5 0 होईल. वायची किंमत 1 धरली तर एक्सची किंमत 4 होईल, 4 1. इथं 2 धरलं तर इथं 3 होईल, 3 2. आणि इथं 3 धरली किंमत तर इथं 2 सापडेल मला, 2 3. बरोबर. जर या इक्वेशनमध्ये मी वायची किंमत 0 धरली तर एक्सची किंमत किती मिळेल, 3. 3 0 झाली. वायची किंमत मी 1 धरली तर एक्सची किंमत किती मिळेल, 4 मिळेल, 4 1. वायची किंमत 2 धरली तर एक्सची किंमत मला 5 धरावी लागेल, 5 2. आणि वायची किंमत 3 धरली तर एक्सची किंमत 6 धरावी लागेल, 6 3. असे कॉर्डिनेट्स मिळतील मला. ठीक आहे. मग आपण ग्राफ प्लॉट करायचा. काय आहे आपल्याला, 5 0 4 1, 5 0 4 1 3 3 आणि 2 3 2 आणि 2 3 अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. लाईन ड्रॉ केली आपण. पुढं 3 0 4 1 3 0 4 1 5 2 6 3 हे आपलं इक्वेशन होतं. पुढचं कॉर्डिनेट्स होते. अशी लाईन ड्रॉ केली आपण. आणि आता आपण नावं द्यायची. लाईन ड्रॉ वगैरे केल्यानंतर आपण नावं द्यायची. पहिलं इक्वेशन होतं एक्स प्लस वाय इक्वल्स टू 5 आणि एक्स मायनस वाय इक्वल्स टू 3. कॉर्डिनेट्स लिहूया आपण. 5 0 हे होतं 3 0, बरोबर. हे आहे 4 1 5 2 आणि 6 3. इथं आहे 3 2 आणि इथं आहे 2 3. ठीक आहे. या पद्धतीनं आपण प्लॉट करायचे आणि हे सगळे कॉर्डिनेट्स लिहून घ्यायचे. ठीक आहे. आता आपल्या या 2 लाईन्स कुठे इंटरसेक्ट होतात, ह्या पॉईंटला होतात, 4 1 ला इंटरसेक्ट होतात. ठीक आहे. मग आपण सेम सोल्युशन जसं मागच्या ह्याच्यात लिहिलं, जसं आपण इथं लिहिलं सोल्युशन, तसं त्याच पद्धतीने लिहायचं. इथं तुम्हाला दिलेले इक्वेशन्स तुम्ही रिप्लेस करायचे. हे कॉर्डिनेट्स आलेले नवीन कॉर्डिनेट्स लिहायचे, ते लिहायचं आणि खाली फक्त तेच लिहायचं. आहे ते गोष्टी लिहायच्यात. काय येणार आपलं सोल्युशन, देअरफॉर सगळी पहिली लाईन आहे तशी लिहायची, दुसरं पण ते आहे तसं लिहायचं आणि तिसरं काय लिहायचं की देअरफॉर द सोल्युशन, देअरफॉर एक्स इक्वल्स टू किती येते 4 अँड y equals to 1 is the solution of given equations. झालं. या पद्धतीने दिलं की आपलं उत्तर होऊन जाईल. टेबल लिहायचे, दोन्ही टेबल ड्रॉ करायचे व्यवस्थित. कॉर्डिनेट्सच्या आधारावर आपण पॉईंट प्लॉट करायचे आणि त्याच्यावरून सोल्युशन काढायचं आणि सोल्युशनवरून इथं आपण तसं लिहून घ्यायचं. बरोबर. हे काय लिहायचं आहे पहिल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. चला पुढं. एक्स प्लस वाय इक्वल्स टू 0 आणि इकडे 2x मायनस वाय इक्वल्स टू 9. ठीक आहे. तर एक्स वाय आणि इथं आपण एक्स वाय लिहूया. एक्स प्लस वाय इक्वल टू 0. जर वायची किंमत आपण 0 धरली तर एक्सची पण किंमत किती होईल, 0 0 0. एक्स वायची किंमत 1 धरली तर एक्सची किंमत किती होईल, -1 -1 1. एक्स वायची किंमत 2 धरली तर एक्सची किंमत -2 म्हणजे -2 2. आणि इथं मी 3 धरली तर किती होणार, -3 -3 3. ठीक आहे. इथं काय होणार, आता इथं अशा वेळेस जेव्हा इथं कोऑर्डिनेट्स येतात, कोइफिशियंट्स येतात, तेव्हा जनरली एक्सचा कोइफिशियंट आहे आपल्याला, एक्सला 2 न गुणले, मग इथं शक्यतो एक्सच्याच किमती आपण धरून चालायच्या.
ठीक आहे, एक्सच्या किमती जनरली धरून चालायच्या असतात. आता काय करायचं, एक्सची किंमत कशी धरायची बघा. जर आपण एक्सची किंमत धरायचं म्हटलं तर y इक्वल्स टू कसं येणार, y इक्वल्स टू 2x मायनस 9 अशी किंमत येणार. मग बघ, एक्सची किंमत सपोज मी जर 0 धरली, इथं एक्सची किंमत 0 धरली तर वायची किंमत किती येते, -9. वायची किंमत किती होते, -9. पण प्रॉब्लेम असा आहे की मला -9 इथं नाही आहे, माझ्याकडे खालीपर्यंत जाता येत नाही, मला -9 पर्यंत जाता येत नाही. मग अशा वेळेस मला थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं की 0 तर घेऊन चालणार नाही मला, बरोबर. मग इथं काय किमती घ्यायच्या, मी सपोज उलटं घेतलं तरी चालतं ह्याच्यात, बरोबर, की x इज इक्वल टू 9 प्लस वाय डिवाइड बाय 2 असं घेतलं तरी चालतं, काय अडचण नाही. की वायची किंमत मी जर 0 पकडली तर या सगळ्याची किंमत होऊन किती होईल जाईल, 4.5, पण ती आपल्याला चालणार नाही, बरोबर. मग जर मी तो वायची किंमत जर 1 पकडली तर 9 ने 10, 10 भागिले 2 5, 5 1 होऊन जाईल. जर वायची किंमत मी इथं 3 पकडली तर 9 3 12 भागिले 2 6 होऊन जाईल, 6 3 होऊन जाईल. जर मी इथं 5 पकडली तर 9 5 14 आणि इथं 7 येऊन जाईल. ठीक आहे, 7 5. पण पुन्हा एकदा मला 5च्या पुढे जाता येणार नाही, मग मी असं करतो, उलटं जातो. सपोज मी इथं -1 पकडलं, 9 वजा 1 8, 8 भागिले 2 4, 4 -1 असं माझ्याकडे आलं. ठीक आहे, या पद्धतीने आपण ते सॉल्व्ह केलं आणि मला सगळे कॉर्डिनेट्स मिळाले, माझ्या ग्राफमध्ये बसतील असे कॉर्डिनेट्स मिळाले. आता पुढं पॉईंट काय होते, 0 0, -1 1, -2 2, -3 3. ठीक आहे, एक मिनिट. हां, पुढं काय होतं, 5 1 6 3 5 1 6 3 7 5 7 5 आणि 4 -1 असं होतं, हो ना. ठीक आहे, इथं पण लाईन ड्रॉ करूया. ठीक आहे, आता ही जी लाईन होती त्याचं इक्वेशन काय होतं की x प्लस वाय इक्वल्स टू 0, आणि ही जी लाईन होती याचं इक्वेशन काय होतं, 2x मायनस वाय इक्वल्स टू 9 असं इक्वेशन होतं. मी कॉर्डिनेट्स आधी लिहून घेतो, 4 -1 5 1 6 3 आणि 7 5. ठीक आहे, इकडचे कॉर्डिनेट्स काय होते, 0 0, -1 1, -2 2, -3 3. ठीक आहे, आणि याचा जो आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला आहे तो इथं मिळाला आहे. आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मला कुठं मिळाला आहे, तर 3 -3 ला मिळाला आहे. 3 -3 ला मिळालेला आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ठीक आहे, तर 3 -3 हे काय झालं, माझं सोल्युशन झालं. मग मी पुन्हा एकदा माघारी जाणार, इथं आहे तसं लिहिणार, की जी पहिली ओळ मी लिहिली होती तशी लिहिणार. काय ओळ लिहिली होती, द लाईन्स रिप्रेझेंटिंग x प्लस वाय इक्वल्स टू 0, 2x मायनस वाय इक्वल्स टू 9 इंटरसेक्ट ॲट पॉईंट 3 -3. खाली काय लिहायचं दुसऱ्या वळीला, therefore the x equals to 3, y equals to -3 satisfies both the equations. Therefore x equals to 3, y equals to -3 is the solution of the given equations. ठीक आहे, या पद्धतीने आपण लिहायचं.
टेबल लिहिलेत का बघायचं, कोऑर्डिनेट सगळे पाहिजेत, ग्राफ सगळा पाहिजे, सगळ्याचे कोऑर्डिनेट्स लिहिलेले असले पाहिजेत, इथं स्केल लिहिलेलं असलं पाहिजे, बरोबर. आणि मग इथं सोल्युशन लिहायचं. ठीक आहे, चलो पुढे. 3x मायनस वाय इक्वल्स टू 2 आणि इथं काय आहे 2x मायनस वाय इक्वल्स टू 3. एक्स वाय एक्स वाय एक्स वाय एक्स वाय. ठीक आहे, आता आपण काय करायचं इथं पुन्हा एकदा 3x मायनस वाय बरोबर 2 आहे ना. मग याचा अर्थ काय झाला की x ची किंमत किती असली पाहिजे, तर 2 अधिक y भागिले 3. ठीक आहे, मग आपण y ची किंमत जर 0 ठेवली तर इथं चालणार नाही, कारण जर y ची किंमत जर 0 ठेवली तर 2 अधिक 0 2 होईल. 2 भागिले 3 पॉईंटमध्ये उत्तर येईल, ते नको आपल्याला, शक्यतो टाळायला बघायचं पॉईंटमधलं उत्तर. जर y ची किंमत मी 1 धरली तर 2 आणि 1 3, 3 भागिले 3 1 1 1 असं होऊन जाईल. y ची किंमत मी जर आता 4 धरली, इथं y ची किंमत जर 4 धरली तर इथं काय होतंय की 4 आणि 2 6, 6 भागिले 3 2, म्हणजे इथं 2 4 असं मला आन्सर मिळते. आता मला 4च्या पुढे जाता येत नाही, y ची किंमत घेऊन 4च्या पुढे जाता येत नाही, मी मागं जातो, उलट जातो. काय केलं मी, -1 धरता येते का मला, नाही. -1 धरलं तर नाही. -2 धरता येते का, हो. -2 जर किंमत धरली मी तर 2 वजा 2 0, x ची किंमत मला मिळेल 0 0 -2. आता त्याच्यापेक्षा जर अजून मागं जायचं म्हटलं तर -5 पर्यंत मला जाऊ शकतो मी. -5 जर घेतलं तर याची किंमत -3, म्हणजे इथं तर -1 असं आन्सर येईल. -1 -5 असे आन्सर्स मला मिळतील. ठीक आहे, आपण दरवेळेस चेक करत राहायचं की आपल्या ग्राफमध्ये जे आपण जसा ग्राफ ड्रॉ केलेला आहे त्यानुसार आपलं आहेत का. ठीक आहे, कारण जरी हे सगळे तुम्हाला कोऑर्डिनेट्स पॉझिटिव्ह मध्ये मिळत असतील तरी कदाचित सोल्युशन तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये मिळेल, बरोबर, किंवा दुसऱ्या क्वाड्रंट्समधले सगळे जर तुम्हाला पॉईंट्स मिळत असतील तरी सोल्युशन कदाचित चौथ्या क्वाड्रंटमध्ये मिळेल, असं काही होऊ शकतं. त्यामुळं शक्यतो चारही क्वाड्रंट दिसावेत ग्राफ ड्रॉ करताना. आता इथं 2x मायनस वाय बरोबर 3 आहे, मग x ची किंमत किती येईल इथं, तर 3 अधिक y भागिले 2. आता इथं y ची किंमत मी जर 0 धरली तर इथं 3 भागिले 2 दीड उत्तर येईल 1.5. मग पॉईंटमध्ये मी शक्यतो उत्तर टाळतोय, कारण माझ्या ह्याच्यात तसं करता येत नाही. तुम्हाला पॉईंटमध्ये करता आलं तरी करा, काय अडचण येत नाही. आता मी y ची किंमत सपोज इथं धरली 1, तर x ची किंमत किती झाली, 3 आणि 1 4, 4 भागिले 2 2 2 1. y ची किंमत मी 3 धरली इथं, बरोबर, तर 3 आणि 3 6, 6 भागिले 2 3 3 3 येईल. मला आता इथं पुढं 5 धरता येते का, तर हो 5 धरता येते. 5 आणि 3 8 भागिले 2 4 4 5. पण मला आता ह्याच्या पुढे जाता येत नाही, 5च्या पुढे जाता येत नाही, कारण माझा ग्राफ ते अलाउ करत नाही तसं. मग मी काय करतो, उलट जातो, -1 धरतो. -1 जर व्हायची किंमत 3 1 गेले 2 2 भागिले 2 1. ठीक आहे, 1 मायनस 1 असं मला मिळालेलं आहे. ठीक आहे, हे मला सगळे कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत. मी आता काय करतो, ग्राफ प्लॉट करतो. मग काय होतं, 1 1 2 4 1 1 इथं आला, 2 4 इथं आला, पुढं काय होतं 0 -2 0 -2 आणि पुढं काय होतं -1 -5 -1 -5. छान, असा ग्राफ आलेला आहे. लाईन ड्रॉ करूया. पुढची लाईन 2 1 3 3 4 5 2 1 3 3
4 5. आणि चौथा काय होता 1 -1. 1 -1 इथं आला. ठीक आहे, याची पण ड्रॉ करूया. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मला या 2 लाईन मिळाल्या. आता जर या 2 लाईन बघितल्या तर आपण जनरली कोऑर्डिनेट्स फर्स्ट क्वाड्रंटमधले घेतलेत, सोल्युशन मला थर्ड क्वाड्रंटमध्ये मिळालं मला. ठीक आहे, मग त्यामुळं जनरली चारही क्वाड्रंट्समध्ये पसरणारा ग्राफ असावा. ठीक आहे, मी आता आपण ह्याचं काय होतं -1, -5, 0, -2. ठीक आहे, याचं होतं 1, -1, 2, 1. याचं तो किती 1, 1, 3, 3, 4, 5, 2, 4. ठीक आहे, अशा पद्धतीनं. आणि इक्वेशन्स पण लिहिले पाहिजेत. पहिलं इक्वेशन काय होतं 3x - y = 2. पहिलं कुठलं होतं यातलं इक्वेशन? हां, 3x - y = 2. आणि हे इक्वेशन कुठलं होतं तर 2x - y = 3. 2x - y = 3 बरोबर, हे इक्वेशन होतं. मग ते इक्वेशन्सला पण मी नावं दिली, त्या लाईनला पण इक्वेशन्स देऊन ठेवले, तिथं कोऑर्डिनेट्स लिहिले, सोल्युशन मिळालेलं आहे, आपलं उत्तर झालेलं आहे -1, -5. ठीक आहे, मग देअरफॉर मग ते सगळं आपण सुरुवातीला जसं त्या 2 लाईनमध्ये लिहितो ते सगळं लिहायचं. आणि मग खाली काय आपलं झालं सोल्युशन. x = -1 आणि y = -5 इज द सोल्युशन. हे आपलं काय मिळालं, हे सोल्युशन मिळालेलं आहे. दिलेल्या इक्वेशनचं हे 2 सोल्युशन आहे. पुढे जाऊया. 3x - 4y = -7 आणि 5x - 2y = 0. xy 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 xy. ठीक आहे, चलो. मग आता आपण x ची किंमत जर 0 पुट केली तर चालणार आहे का? आता आपण y ची किंमत. ठीक आहे, मग मी काय करतो इथं की 3x - 4y = -7 आहे. बरोबर, याचा अर्थ x ची किंमत किती मला मिळणार तर 7 + 4y -7 + 4y / 3 असं मिळणार. -7 + 4y / 3. आता जर मी 4 ची किंमत जरी तर मी जर 0 धरली, y ची किंमत जर 0 धरली तर चालेल का? 0 धरलं तर हे सगळं 0, -7 ला 3 भाग जाणार नाही. जर 1 धरली, y ची किंमत मी जर 1 धरली तर 4 × 1 = 4, 7 × 4 -7 + 4 -7 + 4 किती होणार -3. -3 भागिले 3 1. म्हणजे इथं जर मी 1 धरली तर ह्याचा आन्सर -1 येणार. इथं x ची किंमत किती येणार मला -1 येणार सॉल्व्ह केल्यावर. मग -1 1 हे माझं झालं. इथं 2 धरून चालेल का? इथं सपोज मी 2 धरलं तर काय होईल -7 + 4 × 2 = 8/3. हे चालणार नाही, हे आम्हाला नको आहे. ठीक आहे, पुढं 3 धरून चालूया. -7 + 4 × 3 किती होणार 12/3. म्हणजेच किती होणार 5/3. 5/3. आता हे 5/3 पण आम्हाला नको आहे, ते पण चालणार नाही. मग इथं 4 घेऊया. -7 + 4 चौक 16/3. 16तून 7 गेले किती उरले 9. 9/3 किती होणार 3. ठीक आहे, याचा अर्थ मी जर इथं 4 धरलं तर इथं मला उत्तर किती मिळते 3 मिळते. 3 4 असं झालं. आता मला प्रॉब्लेम काय की 4च्या पुढे जाता येत नाही. 1 धरून 4 गेलो, बरोबर, 3 पुढे सरकलो. आता 3 पुढे सरकले मला 7ला इथं उत्तर मिळेल, पण मला 7 घेता येत नाही.
मी मागं जातो, मी मागं 3 मागं जातो, इथं 3 पुढे जायच्या ऐवजी 3 मागं जातो. सपोज मी इथं -2 धरलं तर काय होणार, -7 -8 डिवाइड बाय 3 -15/3 3 5 15 -5 असं मला आन्सर मिळेल. म्हणजे इथं जेव्हा निगेटिव्ह धरेल तेव्हा इथं -5 मिळेल. ठीक आहे. आता अजून आपण 3 मागे जायचं. जसं इथं 3 पुढे चाललो होतो तर 3 मागे जायचं. 3 मागे गेल्यावर -5 ला मला इथं आन्सर मिळेल. -5 ला काय आन्सर मिळेल, 5 20 -20 भागिले 7 -27 भागिले 3 डिवाइड बाय 3 -9 बरोबर. -9 आन्सर मिळेल असं मला जाते. -9 -5 असे मला कोऑर्डिनेट्स इथं मिळून जातील. ठीक आहे. हे सगळे असे पण कोऑर्डिनेट्स मिळवले. आता इथं आयडिया जर काय अशी करू शकता की इथं लक्षात घ्या, इथं 3 पुढे गेलं, 3 पुढे गेलं, हा फरक कॉन्स्टंट असतो. इथं जर 3 पुढे गेलं तर इकडे मागं 3 मागं गेल्यावर हे येते, ह्याच्या मागं 3 गेलं तर इथं पुढे येते. इथं बघा -1 पासून आपण 3 पर्यंत गेलो म्हणजे कितीचा फरक पडला, 4चा फरक पडला, होय ना. ह्याच्यात पण 4चाच फरक आहे. जर याच्यात आणि याच्यात बघितलं त्यात पण 4चाच फरक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तो फरकावर पण तुम्ही जाऊ शकता, काय अडचण येत नाही. आता फॉर एक्झाम्पल इथं सांगतो फरकावरनं कसं करायचं. एक्सची किंमत किती येईल, तर 2y डिवायडेड बाय 5. ठीक आहे. तर मी जर इथं वायची किंमत जर 0 धरली तर एक्सची किंमत पण 0 होऊन जाईल, 0 0. ठीक आहे. एक्सची किंमत जर मी इथं 5 धरली, सॉरी वायची किंमत जर 5 धरली तर 5 दुनी 10 होईल, 10 भागिले 5 1 होईल इथं. ठीक आहे. इथं 15. आता इथं बघा 0 नंतर 5 आले म्हटल्यावर 5 नंतर इथं 10 येणार आणि इथं 0 नंतर 1 आले, 1 नंतर इथं 2 येणार. इथं 10 घेतलं तेव्हा इथं 2 किंमत येणार. हा फरक समान राहतो, बरोबर. हा फरक समान राहतो. पण मला 10 घेता येत नाही ना, इथं मी 10 घेऊ नाही शकत, पुढे जाऊ नाही शकत. आता मागं जायला लागणार. जसं पुढं 5 गेलो तसं मी मागं 5 जाऊ शकतो. मी मागं 5 गेलो तर इथं किती सापडणार मला, मागं -1 आन्सर सापडणार. ठीक आहे. मग -1 -5. ठीक आहे. मला अशा व्हॅल्यू मिळाल्या. आता मला निगेटिव्हमध्ये पण फार मागे जाता येत नाही, कारण माझा ग्राफ तसा आहे, लक्षात घ्या. माझा ग्राफ तसा आहे, तर मग मला फार निगेटिव्हमध्ये पण मला खाली जाता येत नाही, तेवढं -10 पर्यंत जाता येत नाही. आपल्या ग्राफमध्ये जाता येत असेल तर जाऊ शकता. आपल्या ग्राफमध्ये जाता येत असेल तर आपण निश्चित जाऊ शकता, काय अडचण नाही आहे. मी सध्या तर मग आता इथं 3च प्लॉट 3 पॉईंट घेतो आणि ह्याचे 4 पॉईंट घेतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं घेतले. मी प्लॉट करतो. -1 1 -1 1 काय होता, 3 4 3 4 -5 -2 -5 -2. ठीक आहे. -9 -5. -9 -5 असा इथं पॉईंट आला. ग्राफ प्लॉट करूया. पुढे 0 0 1 5 0 0 1 5 इथं आला. -1 -5 -1 -5 इथं आला. पॉइंट प्लॉट लाईन ड्रॉ करूया. ठीक आहे.
हां ठीक आहे. तर अशा पद्धतीनं मी पॉईंट लाईन ड्रॉ केल्या. पहिलं इक्वेशन काय होतं, 3x मायनस 4y बरोबर -7. 3x मायनस 4y बरोबर -7. ठीक आहे. आणि पुढचं इक्वेशन काय होतं, 5x मायनस 2y बरोबर 0. मी तर लिहितो 5x मायनस 2y बरोबर 0. ठीक आहे. पॉईंट ड्रॉ केले आपण, पॉईंट प्लॉट करूया आपण. -1, -5 हा किती होता, 0 0. हा किती होता, -1 1. हा किती होता, 1 5. हा झाला 3 4. इथला झाला -5 -3. आणि हा झाला -9 -5. ठीक आहे. या पद्धतीने हे सगळे पॉईंट केले. आता सोल्युशन काय मिळालं आपल्याला, सोल्युशन 2 लाईन होतात, इथं इंटरसेक्ट, इथं इंटरसेक्ट होतात. आता हे जे कोऑर्डिनेट्स काय झाले, ह्याचे कोऑर्डिनेट्स आहेत लक्षात घ्या, 1.5 and 2. 1.5 and 2 असे कोऑर्डिनेट्स आहेत याचे, बरोबर. किंवा याला आपण असं पण लिहू शकतो, लक्षात घ्यायचं, याला आपण असं पण लिहू शकतो, 1.5 लिहायच्या ऐवजी 3/2, बरोबर. सॉरी, 1.5 नाही, तिथं 0.5 आहे, ठीक नाही. 1/2 0.5 आहे, 0.5 आहे, 1/2 आणि इथं 2 असे लिहू शकतो. किंवा इथं तुम्ही असं पण लिहू शकता, 0.5 2. हे अशा पद्धतीने लिहिले तर चालतात, बरोबर. आपले कोऑर्डिनेट्स कसे आलेत बघा, 0च्या पुढं गेलाय, इथं 0 आणि 1च्या मध्ये म्हणजे 0.5 आणि इथं 2ला आहे, 0.5 आणि 2 हे आपले कोऑर्डिनेट्स झाले, सोल्युशन झालं. मग आपण पुन्हा एकदा मागे जायचं, इथं आहे तसं ती पहिली ओळ जशी आपण लिहिली तशीच ओळ लिहायची, दुसरी ओळ लिहिली तशीच ओळ लिहायची. अँड देअरफॉर x इज इक्वल टू 0.5 अँड y इक्वल्स टू 2 इज दी सोल्युशन. हे काय झालं, आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे. x ची पण किंमत मिळालेली आहे, y ची पण किंमत मिळालेली आहे. चलो, आता इथं पॉईंटमध्ये आलेलं आहे म्हणून काय घाबरून जायचं काम नाही की पॉईंटमध्ये आले म्हणून माझं चुकलंय का. तुम्ही क्रॉस चेक करून बघू शकता परीक्षेत की आपलं चुकलंय का बरोबर आहे, क्रॉस चेक करून बघता येतं. पुढचं एक्झाम्पल आहे तसं लिहून घ्यायचं, 2x मायनस 3y बरोबर 4 आणि 3x 3y मायनस x बरोबर 4 हे पण लिहून घेतलं. एक्स वाय आणि इकडं पण xy xy. ठीक आहे. आपण 2x मायनस 3y बरोबर 4. मग x ची किंमत किती येणार, 4 अधिक 3y भागिले 2, 4 अधिक 3y भागिले 2. मग आता y ची किंमत जर मी 1 ठेवली तर किती होणार, y ची किंमत जर 0 ठेवली तर हे सगळं 0 होणार, 4 भागिले 2 2 होणार, 2 0 होणार. 1 ठेवून चालणार नाही, जर 2 ठेवली तर 3 दुनी 6 होणार, 6 4 10, 10 भागिले 2 5 होणार, 5 2. आता बघायचं इथं 0 नंतर 2 आलं म्हणल्यावर 2 नंतर इथं 4 येणार, 2 नंतर 5 आलं, 5 नंतर इथं 8 येणार, 3 3 चा फरक आहे. मग इथं 8 4 असंच आन्सर असणार आहे, इथं असणार आहे. पण आता मला 5 पर्यंत जाता येणार नाही कारण इथं पुढे 6 घेता येणार नाही, कारण मला पॉझिटिव्ह 6 माझ्याकडे नाहीये. मग मी इथं काय करतो, -1 घेतो, -2 घेतो, -2 घेतो. -2 घेतलं तर काय होतंय, 3 दुनी 6 -2 इथं येणार, -1 येणार, इथं येणार काय -1, -1 -2. इथं 3y मायनस x बरोबर 4 आहे, बरोबर. मग x बरोबर किती येईल, 3y मायनस 4 असं येईल. मग जर मी y ची किंमत जर 0 धरली तर x ची किंमत किती येणार, -4, -4 0. y ची किंमत जर मी 1 धरली तर 3 1 3, 3 1 केला, -1 -1 1, बरोबर. आता इथं 3 अलीकडे आला, इथं 1 न पुढे गेला. सपोज मी इथं 2 धरली तर 3 दुनी 6, 6 4 गेला 2, 2 असं की इथं 2च येणार.
तर 2 2. जर पण मी इथं 3 घेतला तर ह्याच्यावरनं पण करता येतं. इथं 3चा फरक आहे म्हटल्यावर इथं 3चा फरक इथं 5 येणार. 5 3. हे सॉल्व्ह दरवेळेस करत बसायची गरज नाही. इथं जेवढ्या टप्प्याटप्प्यानं पुढे जाणार तिकडंच इकडे टप्प्याटप्प्यानं पुढे जाणार, हे लक्षात घ्यायचं. ग्राफ प्लॉट करूया आता आपण. 2 0 5 2 2 0 5 2 8 4 -1 -2 -1 -2. ठीक आहे. पुढे -4 0 -4 0. पुढे काय -1 1 -1 1 2 2 5 3 2 2 5 3. ठीक आहे. लाईन ड्रॉ करूया आपण. तर आपल्याला आता सोल्युशन मिळालं इकडं. ठीक आहे. आपण कोऑर्डिनेट्स लिहूया. -1 -2 -4 0 -1 1 2 0 2 2 5 3 5 2 आहे हे नाही का, 5 2 आणि हे 5 3 आहे. आणि हे काय मिळालं 8 4. तर 8 4 आपल्याला काय मिळालं, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. त्यामुळे 8 4 आपलं काय झालं, सोल्युशन झालं. x ची व्हॅल्यू 8, y ची व्हॅल्यू 4. इक्वेशन्स लिहिले 2x - y - 3y बरोबर 4. हे काय 2x - 3y बरोबर 4 हे सोल्युशन आहे. आणि काय 3y - x बरोबर 4. 3y - x बरोबर 4 हे पुढचं इक्वेशन आहे. 8 4. हे आपण पहिली लाईन आहे तशी, दुसरी लाईन आहे तशी. अँड देअरफॉर x इज इक्वल टू 8 अँड y इज इक्वल टू 4 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन्स. हे या पद्धतीनं आपण असं लिहायचं आणि तो टेबल व्यवस्थित ड्रॉ करायचे, हे व्यवस्थित लिहायचं, ग्राफ व्यवस्थित करायचा, स्केल लिहित जावा व्यवस्थित. आणि सगळे जे काही लिखाणाचं आहे, इक्वेशन्स लिहायचे, कोऑर्डिनेट्स लिहायचे, हे सगळं व्यवस्थित लिहिलं तर आउट ऑफ मार्क्स मिळून जातात, काही अडचण येत नाही. हा शेवटचाच होता. ठीक आहे. तर आज या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मॅथमॅटिक्स 1 मधला लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स जो चॅप्टर आहे पहिला, त्यातला प्रॅक्टिस सेट 1.2 आज आपण ठिकाणी कंप्लीट करतोय. पुढच्या वेळी आपण प्रॅक्टिस सेट 1.3 घेऊया. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या ज्या काही शंका असतील त्या सगळ्या कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.